आपल्या पुढच्या रिपोर्टकडे महायुतीचे तिन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडे आता डोळे लावून बसलेले असताना त्यातच शिंदे गटानं मात्र फिरत्या मंत्रिपदाची रणनीती आखलेली आहे। मात्र हे फिरतं मंत्रिपद नेमकं कसं असणार त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मंत्रिपदाची संगीत खुर्ची, अडीच वर्षांसाठी फिरतं मंत्रिपद, नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंची खेळी, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। त्यातच महायुतीत मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे। त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच वर्षांसाठी फिरतं मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र हा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे पाहूया। मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतल्यापासून अडीच वर्ष मंत्रिपदावर राहता येणार। अडीच वर्षांनंतर सहकारी आमदारांसाठी मंत्रिपद सोडावं लागणार। जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला आहे। बंडावेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना प्राधान्यानं मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। अडीच वर्षांचं मंत्रिपद विभागून दिलं जाईल असा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? हे बघा, आमच्याकडे कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। आमच्याकडे एकच फॉर्म्युला शिंदे साहेब घेतील तो निर्णय। आता बघा, इतके आमदार असताना ही काही अंशी नाराजगी होणारच। प्रत्येकाला वाटतं की मंत्री झालंच पाहिजे आणि याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, काय बोलायचं ते बोलतील आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदं मिळण्याची शक्यता आहे। त्यातच भाजपनं अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत या वादग्रस्त मंत्र्यांना वगळण्याची मागणी केली आहे। मात्र हे पहिल्या फळीतील नेते असल्यानं उपमुख्यमंत्री शिंदे यांची अडचण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यातच आता इच्छुकांची भाऊगर्दी असताना शिंदेंनी फिरत्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असला तरी इच्छुकांना हा फॉर्म्युला पचनी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।